अरे हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. इट्स मी अंकित. गाईज, आज आहे गुढीपाडवा. तर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि आपल्या हिंदू नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. गाईज, आज आहे गुढीपाडवा आणि आज आहे त्याच्यासोबत ओंकारचा बर्थडे. ओके, तर आधी आपण आधी तुम्हाला सांगा गुढीपाडव्याचा आउटफिट कसं आहे. चांगला आहे ना, बेसिक कुर्ता. ओके, आता गुढी पप्पांनी उभारली, आधी गुढीच्या पाया पडूया, नंतर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया, नंतर ओंकारसाठी छोटं सरप्राईज घेतलंय ते बघूया. ओके, तुम्हाला मी दाखवतो, पण त्याच्या आधी गुढीच्या पाया पडूया आणि आपल्या या नवीन वर्षाला सुरुवात करूया. जसं तुम्ही मागच्या वर्षी मला सपोर्ट करत होता तसंच असं सपोर्ट करत राहा आणि या ब्लॉगला पण लास्टपर्यंत नक्की बघा. ओके, आणि जर अजून काही तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. आणि हा ब्लॉग खूप मजेदार होणार आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, म्हणजेच एक नवी सुरुवात, नवीन स्वप्न आणि नव्या आशा. गुढी घराच्या दारात उभारली जाते, ज्यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असा विश्वास आहे. काही कथानुसार असं मानलं जातं की भगवान ब्रह्मा यांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं. म्हणूनच गुढी फक्त एक काठी नाही, ती आहे विजयाचं, आशेचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. चला मित्रांनो, जरा आता गणपती मंदिरात जाऊन येऊया. आपल्या नवीन वर्ष आहे तर बाप्पाचं दर्शन घेऊया आणि या वर्षाला सुरुवात करूया. आज गुढीपाडवा आहे तर सुंदर अशी रांगोळी काढली आहे आपल्या गणपती मंदिराच्या बाहेर. खूप सुंदर अशी रांगोळी आणि खूप सुंदर असं मंदिर सजवलं आहे. हे बघा गाईस, तुम्हाला बोललेलो ना मी, ओंकारसाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. हे बघा, थोडंसं तुम्हाला दाखवतो. बघितला, असं एक हॅम्पर टाईप बनवलं आहे. असं एक छोटंसं हॅम्पर टाईप बनवलं आहे. आता त्या हॅम्परमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या. आता त्याला ते आवडेल की नाही माहीत नाही, बट हे जे हॅम्पर बनवले मी ती फर्स्ट टाईमच कोणासाठी तरी बनवलं आहे. आपल्या भावासाठी बनवलं आहे. आपल्या भावाचा 25th बर्थडे आहे, तर त्याला एक छोटंसं गिफ्ट माझ्याकडून त्यासाठी बनवलेलं. त्याला आवडेल की नाही आवडेल माहीत नाही, बट लेट्स सी. थोड्याच वेळात तुम्हाला पण समजेल. आता मी तुम्हाला नाही दाखवू शकत. थोड्याच वेळात त्यालाच आधी सरप्राईज देऊया. ओके, आज थोडंसं असं एस्थेटिक बनवलं आहे. एस्थेटिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. लेट्स सी आता ते एस्थेटिक झाले की नाही. तुम्ही या ब्लॉगला बघा पूर्ण आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ते गिफ्ट कसं वाटलं, एस्थेटिक वाटलं की नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, आता जाऊया घरी, थोडंसं झोपूया. आपल्याला लॉग इन पण करायचं आहे आज, तर घरी जाऊन झोपूया. संध्याकाळी उठून त्याचा जेव्हा बड्डे सेलिब्रेट करणार, केक बिक कट करणार, तेव्हा त्याला ते गिफ्ट देऊया. ओके, ठीक आहे, चला जाऊया आता घरी. आणि गाईज, वन्स अगेन तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 3 hours later. मी जे कपडे आणले आज होता और बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे छोटे. एक नंबर. छोटे कडक 25th. चल 2 शब्द बोल. 25 झालं ते कसं वाटतंय? काय नाही, हा, काय नाही वाटत. काय नाही वाटत आहे? बदला कशी दिसते बघ. असा ठेवायचा. अरे हळद कुठे घेतोय?
हॅपी birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Namada. Happy birthday to you. मी एक नंबर आवाज जा आता खोल जा तू जा एक नंबर छोटे बर्थडे गिफ्ट मम्मी कडून साईड सोड ना भाई सोडणार की नाही खोल आता पेटी दिली आहे पेटी कपडे ठेवायला कधी घेऊन आला एवढं पंख्याला वाटलं पेटी दिली आहे पेटी खोल अजू मागे घे हे मागे घे हे मागे घे त्याला पण कामाला येतील ना ते काही कमी आहे ते फेवरेट दिलंय अबे काय कुठून भेटलं बे सगळं आहे खोल ना सगळं खोल ना याच्यात टाक ना सगळं हे कुठे भेटलं रे तू घे ना भाय आमचंच का फेवरेट ते घाल हा आता घालून बघ ना होणार हा, जा तुझा आता ते घाल वरती मोठं आहे छावा एक नंबर कडाक हा चैन बरोबर आहे काय परफेक्ट सोन्याची नाही आहे सोन्याची आहे सोडलं काय माहित नाही मी बाहेर आहे मेन मम्मी बाहेर आहे अरे लाव ना देव ना बाबा लवकर काय मालतगिरी करते रे अरे भाई राम डेंजर पण पप्पाने असं काय नाही अरे कशाला पण बड्डे सेलिब्रेशन घरी तर झालंय आता आम्ही जातोय जेवायला मॉडर्न कॅफेमध्ये डोंबिवलीला मी आता जरा इथे गाडी पार्क करायला आलेलो हे लोक गेलेत पुढे जरा जाऊया आता जेवून घेऊया भूक पण लागली आहे आणि ब्रेक टाकून आलोय फक्त तिला वेचणार आता दहीवडा 2 खातो 2 बोल तिकडे बोल मजा कर तुझं तिकडे बोलायचं आहे व्हिडिओ मध्ये बोलावं लागतं
काय खाते? हा रायता खाते. बिल आलं, चला स्कॅनर लेके मला. गाईस जेवून आलो घरात, तर थोडंसं आपल्याला काम होतं, तर आत्ता काम झालं आहे. आत्ता जस्ट हे बघा तुमच्या समोर सिस्टम शटडाऊन करतो आहे बघा. लॉगिंग आउट फॉर द डे. चला झोपूया, जाम झोप पण आली, आज जाम दमाला झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असे ब्लॉग जर तुम्हाला पुढे बघायचे तर काही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं ते जे मी हॅम्पर टाईप बनवलेलं. तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि त्या हॅम्परसाठी मी खूप मेहनत घेतली, म्हणजे सगळ्या गोष्टी त्या वेगवेगळ्या ठिकाणीवरून आणलेल्या. ते बॉक्स वगैरे, कपडे, मग ते चैन अँड ऑल सगळं. तर असं एक म्हणजे चॉईस करून ते साठवलं. त्याच्यानंतर तो बॉक्स घेतला, मग ते पॅकिंग वगैरे केलं, त्या लाईट्स घेतल्या, थोडंसं एस्थेटिक बनवायचा ट्राय केलं. तर मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडलं आहे काय. आणि जर आवडलं असेल तर तुम्ही पण तुमच्या भावाला, बहिणीला, फ्रेंड्स लोकांना असे गिफ्ट देऊ शकता. मला काम झोप आली आहे, झोपूया आता. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.